नमस्कार. तर आपल्या बाथरूमचे नळ, बेसिनचे नळ अशा प्रकारे खराब झालेले असतात. जिथे बोरिंगचं पाणी राहिलं की तिथे हमखास अशाच प्रकारे नळ खराब होतात. आपण कितीही घासले तरी असेच होतात. म्हणून त्यासाठी मी जी पद्धत वापरते ती तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी अर्धा चमचा डिटर्जंट पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे मी अर्धा लिंबू देखील वापरणार आहे. याच्यामध्ये आता मी लिंबाचा रस टाकून घेते. अर्धा लिंबू हा पुष्कळ होतो. लिंबाचा रस टाकून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. असं नाही की तुम्ही ही पद्धत वापरली म्हणजे तुमचे नळ खराब होणारच नाही, ते खराब होणारच आहेत. पण मग निदान ही पद्धत जर तुम्ही वापरली तर 15 ते 20 दिवस नळ स्वच्छ असतात. नाहीतर मग आपल्याला 8 दिवसात किंवा 4 दिवसात नळ हे घासावेच लागतात. ते मिश्रण मी अशा पद्धतीने लिंबाच्या फोडीनेच पूर्ण नळाला लावून घेते. अशा पद्धतीने घासायचं आहे लिंबाच्या फोडीनेच. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पूर्णपणे ते मिश्रण असं लावून घेतलेलं आहे नळांना. आणि आता जवळजवळ सध्या सगळीकडेच बोरिंगचं पाणी असल्यामुळे असे तक्रारी होतच राहतात. केस गळती किंवा स्किन प्रॉब्लेम देखील चालू असतो. मी आता पूर्ण पेस्ट लावून 10 मिनटं तसंच ठेवणार आहे. आणि त्यानंतर मी आता इकडे तारेची घासणी घेतलेली आहे. हलक्या हाताने आपण अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे. जास्त काही जोर लावायची गरज पडत नाही. तुम्ही जी कापडी घासणी येते त्याच्याने घासलं तरी देखील चालेल. त्याच्यानेही एकदम स्वच्छ होतात हे नळ. आता मी पूर्ण व्यवस्थित नळ घासून घेतलेत आणि आता मी फक्त पाणी टाकून घेते त्यांच्यावर. तुम्ही बघू शकता नळाचा किती फरक जाणवतो आहे. सुरुवातीला दाखवलेला जो नळ आणि आत्ताच्या नळामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यावरचे डाग हे पूर्णपणे निघून गेलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.